समर्थ, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या करंज्या। चला तर बघूया कशा बनवायच्या त्या। त्यासाठी साहित्य आपण काय काय घेतले। हा नारळ घेतला मी किसून घेतलेला आहे। हा डालडा घेतलाय, तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता। आणि किसलेला गूळ आहे। इथे बारीक रवा आहे, बारीक घ्यायचा आहे रवा आपल्याला। मैदा, हे कॉर्नफ्लोअर आहे आणि हे वेलची आणि सुंठ पावडर मिक्स आहे। आणि तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी। तर मी कढई घेऊन ठेवलेला आहे। तर आपण हे रवा घ्यायचा आहे बघा, अर्धी वाटी रवा असेल, छोटी वाटी आहे। आणि हा फुल 1 वाटी मैदा आहे। तर मैदा मी चाळून घेणार आहे। तर इथे बघा मी मैदा चाळून घेतलाय। थोडंसं मीठ टाकते, त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे। आणि आता आपल्याला जो आपण डालडा घेतलेला आहे ना, इथे बघा हा डालडा घेतलाय, त्याचे आपल्याला 2 चमचे असे टाकायचे आहे। गरम गरम टाकायचे। अजून थोडं टाकते मी। आणि आता आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचंय। डालडा गरमच टाकायचा आणि डालडा गरम असतो, लगेच आपण यामध्ये हात नाही घालायचा। आता याचा मी गोळा तयार करून घेते। तर इथे बघा आपला मस्त गोळा तयार झालेला आहे। आता हा मी साईडला ठेवून देते। आणि आपण जो कॉर्नफ्लोअर घेतलाय त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तूप तुम्ही टाकू शकता किंवा मी डालडाच टाकणार आहे। आता मी जो डालडा घेतलाय ना तोच यामध्ये टाकणार आहे। तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि असं त्याचं मिश्रण करायचंय। आणि आता हे दोन्ही आपण साईडला ठेवू, सारण करून घेऊया करंजीचं। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली, आपल्याला सारण तयार करायचंय। आता मी तूप टाकले, चमचाभर असं तूप टाकलेले। आता मी हे सारण टाकून घेते, म्हणजे खोबरं टाकते पहिला। थोडंसं यातला पाण्याचा अंश कमी करायचा आहे आणि नंतर आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। 2 मिनिटं आपल्याला फक्त असं हलवत राहायचं आहे आणि ह्याला सुक्क करून घ्यायचं आहे। इथे बघा आता हे सुक्क झालेलं आहे। आता आपण गूळ टाकून घेऊया। आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया चांगलं। इथे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे, सुक्क सुद्धा झालेलं आहे एकदम असं। आता याच्यामध्ये मी मनुका टाकणार आहे। तुम्हाला काही जे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते टाकू शकता। आणि आता मी गॅस बंद करते। आणि गॅस बंद केला मग आपल्याला वेलची आणि जायफळची पूड टाकायची आहे। आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि सारण थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि नंतर करंजी बनवायला घेऊया। तर आपलं सारण पण तयार झालेलं आहे आणि पीठ सुद्धा मळून झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि हा जो आपण गोळा तयार केलाय त्याला थोडंसं मळून घेऊया अजून। आता आपण या पिठाच्या अशा 3 चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत। मी 3 गोळे करून घेते असे।
तर ही आपली एक लाटून झाली आहे, ती मी साईडला ठेवते आणि परत दुसरी लाटून घेते आणि परत तिसरी ही लाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर आपल्या तिन्ही चपात्या अशा लाटून झालेल्या आहेत। आता आपण काय करायचं, जो आपण साठा तयार केला आहे ना कॉर्नफ्लोअरचा, तुम्ही बघू शकता, तो लावून घ्यायचा आहे। आता साठा लावून झाले, आपण याच्यावर थोडासा मैदा स्प्रेड करायचा आहे असा आणि ह्याच्यावर आपली दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। यालाही आपण साठा लावून घेऊया। मैदा स्प्रेड करायचा आहे परत आणि तशीच आपण तिसरी सुद्धा तयार करून घेणार आहोत। आता तिन्ही पोळ्या आपल्या अशा लाटून झालेल्या आहेत। तर आता आपण याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे, प्रेस करून घ्यायचं याला। या पद्धतीने आणि आता आपण याला कट मारून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या पद्धतीचे कट तयार झालेत। आता मी हा एक गोळा घेणार आहे, थोडंसं मैदा टाकायचं खालती आणि ह्याला मी असं प्रेस करून असंच लाटणार आहे। तर याची आपण एक चपाती लाटून घेऊया। आता बघा, ही अशी चपाती आपली लाटून झालेली आहे। याच्यामध्ये आपण सारण टाकूया, जसं की आपण करंजीमध्ये जसं भरतो तसं सारण आपल्याला भरायचं आहे। याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि आपण अशी आपली जी करंजी बनवतो तशी करंजी बनवून घ्यायची आहे। तर बाकीच्या मी अशा करंज्या बनवून घेते। तर इथे बघा, आपल्या सगळ्या करंज्या अशा बनवून झालेल्या आहेत आणि ते तेल सुद्धा तापत ठेवलेले आहे। तेल तापलं की आपण तळून घेऊया। तर तेल बघा आपलं तापलेलं आहे, आता आपण करंजी तळायला घेऊया। तर मस्तपैकी आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत। आणि आता बाकीच्या तळून घेऊया। आता ही दुसरी बॅच सुद्धा आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने ओले नारळाच्या करंज्या आपल्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत। तर नक्की तुम्ही करून बघा, एकदम छान अशा होतात। लेअर सुद्धा छान आलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे लेअर अशा आलेल्या आहेत। तर या पद्धतीच्या करंज्या तुम्ही बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।